नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जसा शरीरासाठी प्राण महत्त्वाचा असतो तसंच घरांसाठी उंबरठा महत्त्वाचा असतो. उंबरठा हे एक केवळ लाकडाची किंवा दगडाची अशी पट्टी नाही, तर ती तुमच्या घराची सुरक्षा भिंत आहे. आज आपण अशा लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या घराचा उंबरठा जागृत आहे की तिथून नकारात्मकता येते. जर तुमच्या उंबरठ्यावर हा एक बदल घडला असेल तर असं समजा साक्षात लक्ष्मी माता तुमच्या दारात उभी आहे आणि तुमचा उंबरठा जागृत आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत, हे कोणते 21 संकेत आहेत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा. व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर पहिला बघूयात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे उंबरठ्याचा स्पर्श. तुम्ही कधी हा प्रयोग करून पाहिलाय का? प्रचंड उकाडा असेल, दुपारचं ऊन असेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर हात ठेवता तेव्हा तो तुम्हाला विलक्षण थंड लागतो का? अध्यात्म आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराचा उंबरठा जागृत असेल तर तो बाहेरची नकारात्मकता आणि उष्णता आत येऊ देत नाही. तो एका फिल्टरसारखंच काम करत असतो. जर तुम्हाला उंबरठ्याला स्पर्श केल्यावर एक प्रकारची शांतता किंवा थंडावा जाणवत असेल तर समजा तुमच्या घराचं सुरक्षा कवच अतिशय मजबूत आहे. साक्षात कुलदेवीचा महापहारा तुमच्या उंबरठ्यावर आहे. पण याउलट जर उंबरठा विनाकारण गरम लागत असेल आणि तिथे उभे राहिल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्याची भक्ती कमी आहे, शक्ती कमी पडते. तर अशा वेळी उंबरठ्याला हळद कुंकवाचं लेपन करणं का गरजेचं असतं हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर दुसरं, उंबरठ्यावर मुंग्यांचे दर्शन. दुसरा संकेत जो साक्षात लक्ष्मीच्या आगमनाची नोंदी मानली जाते तो म्हणजे तुमच्या उंबरठ्यावर अचानक दिसणाऱ्या मुंग्या. अनेकदा आपल्याला वाटते की सांडलेल्या साखरेमुळे मुंग्या आल्या आहेत, पण भक्तांनो नीट निरीक्षण करा. जर साखर सांडलेली नसतानाही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर किंवा चौकटीच्या कोपऱ्यात मुंग्यांची रांग दिसत असेल आणि त्या मुंग्या तोंडात काहीतरी पांढरं अंडी, काही कण घेऊन बाहेरून आत येताना दिसत असतील तर हा खूपच शुभ संकेत मानला जातो. शास्त्रात मानलं जातं की जेव्हा घरातील उंबरठा जागृत होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा मुंग्यांसारखे जीव तिकडे आकर्षित होतात. हा संकेत आहे की तुमच्या घरातील दरिद्रता संपून आता समृद्धी येणार आहे. अशा वेळी त्या मुंग्यांना मारू नका. उलट त्यांना थोडी साखर आणि कणिक अर्पण करा. हा त्या उंबरठ्यांच्या देवतेचा सन्मान आहे. तिसरा आहे उंबरठ्याला लागणारी ठेस आणि सावध करण्याचा संकेत. मित्रांनो, तिसरा संकेत जो तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका तो म्हणजे उंबरठा ओलांडताना लागणारी ठेस. तुम्ही कधी कधी अनुभवलं का? तुम्ही घराबाहेर पडताना किंवा आत येताना अचानक तुमच्या पायाला उंबरठ्याची ठेच लागते. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असता. लोक याला अपशकुन मानून घाबरतात, पण भक्तांनो हा अपशकुन नसून तुमच्या उंबरठ्यावर असणाऱ्या वास्तुदेवतेने दिलेला इशारा असतो. जर तुमचा उंबरठा जागृत असेल तर तो तुम्हाला संकेत देतो की थांबा, घाई करू नका आणि मनातील विचार बदला. याचा असा अर्थ असतो असा की तुमचं चित्त थऱ्यावर नाहीये. अशा वेळी फक्त क्षणभर तिथेच थांबा, उंबरठ्याला हात जोडून नमस्कार करा, स्वामींचे नाव घ्या आणि मगच पुढे जा. उंबरठ्याला लागले ठेस तुम्हाला मोठ्या संकटांपासून वाचवण्यासाठी दिलेला एक छोटासा धक्काच असतो. तर चौथं बघूयात. उंबरठ्याजवळील अदृश्य सुगंध. चौथा संकेत जो खूप कमी लोकांना जाणवतो पण तो सर्वात प्रभावी आहे तो म्हणजे उंबरठ्याजवळ येणारा अचानक सुवास. कधी कधी तुम्ही घराचा उंबरठा ओलांडताना, आत येताना किंवा बाहेर जाताना आणि अचानक तुम्हाला अत्तराचा, गुलाबाचा किंवा अगरबत्तीचा एक मंद सुवास येतो. विशेष म्हणजे तुम्ही त्यावेळी कोणतीही अगरबत्ती लावलेली नसते किंवा कोणताही स्प्रे मारलेला नसतो. हा सुवास फक्त काही सेकंदांसाठी येतो आणि गायब होतो. हा संकेत आहे की तुमच्या घराचा उंबरठा इतका जागृत आहे की तिथून एखादी उच्च कोटीची शक्ती किंवा साक्षात स्वामींचे अस्तित्व तुमच्या घरातून भ्रमण करत आहे. जेव्हा एखादी सकारात्मक शक्ती उंबरठा ओलांडते तेव्हा मागे असा सुवास सोडून जाते. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर समजा तुमचं घर साक्षात श्री तीर्थक्षेत्र बनलं आहे. पाचवं आहे उंबरठ्याची झीज आणि घरातील स्थिरता.
5वा संकेत तुमच्या उंबरठ्याच्या मजबुतींशी जोडलेल्या आहेत. तुम्ही कधी तुमच्या उंबरठ्याचं बारीक निरीक्षण केले का? जर तुमच्या उंबरठ्याला मध्यभागी भेगा पडल्या असतील किंवा उंबरठ्याचा काही भाग उखडला असेल तर तो केवळ एक वास्तुदोष नाही, तर तो एक गंभीर संकेत आहे. उंबरठ्याला पडलेल्या भेगा हे तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर न राहण्याचं लक्षण मानलं जातं. जसं एखादं धरण फुटल्यावर पाणी वाहून जातं, तसंच उंबरठा खंडित असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आणि पैसा टिकून राहत नाही. यामुळे ज्यांचा उंबरठा सलग मजबूत आणि चमकदार असतो त्यांच्या घरात निर्णय क्षमता आणि मानसिक स्थिरता टिकून राहते. जर तुमचा उंबरठा खराब झाला असेल तर तो लगेच नीट करून घ्या आणि त्याला हळदीचं लेपन करून त्यांचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण अखंड उंबरठा म्हणजे अखंड सुख असतं. तर 6वं पाळीव प्राण्यांचे उंबरठ्यावरील वर्तन. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, 6वा संकेत तुमच्या घरातील किंवा गल्लीतील पाळीव प्राण्यांशी संबंधित आहे. तुम्ही कधी पाहिलंत का? एखादं पाळीव कुत्रं किंवा मांजर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उगाचच घुटमळत असतं किंवा उंबरठ्याबाहेर बसून तासनतास घराकडे बघत राहत असेल. कधी कधी एखादी गाय त्यांच्या उंबरठ्यापाशी येऊन उभी राहते आणि साद घालते. प्राण्यांमध्ये मानवांपेक्षा जास्त सिक्स सेन्स असतो. जर तुमचा उंबरठा घराचा उंबरठ्याच्या आवृत्त असेल तर तिथून शुभ लहरी आहेत बाहेर पडत असतील तर प्राणी तिथे आकर्षित होतात. जसं एखादं कुत्रं तुमच्या उंबरठ्यावर शांतपणे येऊन बसतं आणि तर समजा तुमची वास्तू अत्यंत सुरक्षित आणि पवित्र आहे. पण जर एखादा प्राणी तुमच्या उंबरठ्याकडे बघून विनाकारण ओरडत असेल किंवा घाबरून पळत असेल तर समजा तिथे ऊर्जेचा समतोल बिघडला आहे. प्राण्यांचे हे वागणं म्हणजे साक्षात निसर्गाने तुमच्या उंबरठ्याला दिलेलं सर्टिफिकेटच आहे. 7वं उंबरठ्यावर संध्याकाळचा दिवा किंवा ज्योतीचा संकेत. 7वा संकेत म्हणजे संध्याकाळी उंबरठ्यावर लावलेल्या ज्योतीची स्थिती. आपण सर्वजण उंबरठ्यावर दिवा लावतो, पण कधी त्या ज्योतीकडे निरखून पाहिलं आहे का? जर तुम्ही दिवा लावल्यानंतर वारा नसतानाही दिव्यांची ज्योत अचानक संतपणे डोलू लागते किंवा डोलू लागली किंवा ती अधिक तेजस्वी दिसू लागली तर समजा तुमच्या उंबरठ्यावरून साक्षात लक्ष्मीने घरात प्रवेश केला आहे. या उलट जर दिवा वारंवार विजत असेल किंवा त्यांची वात काळी पडत असेल तर समजा उंबरठ्यावर नकारात्मकतेचा भार वाढला आहे. उंबरठ्यावरचा दिवा हा तुमच्या घराचा स्कॅनर आहे. जर तो स्थिर आणि उंच असेल तर तुमच्या घराचा उंबरठा पूर्णपणे जागृत आहे आणि तो तुमच्या घराचं रक्षण करत आहे. तर 8वं बघूयात, लहान मुलांचे उंबरठ्यावरील खेळ. 8वा संकेत म्हणजे लहान मुले. तुमच्या घरात एखादं लहान मुलं असेल तर बघा ते वारंवार उंबरठ्यावर जाऊन बसतं का किंवा उंबरठ्यांपाशी बसून कोणाशी तरी बोलल्यासारखं करतं का? लहान मुले ही निर्मळ असतात. त्यांना ती ऊर्जा जाणवते जी आपल्याला दिसत नाही. जर बाळ उंबरठ्यावर बसून आनंदाने हसत असेल किंवा खेळत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्यावर स्वामींचा किंवा बाळकृष्णांचा वावर आहे. मुले उंबरठ्याकडे बघून हसणे हा त्या वास्तूंच्या जागृत असण्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. 9वं उंबरठ्यावरील पाऊल खुणा आणि अचानक होणारा ओलावा. आता सर्वात महत्त्वाचा 9वा संकेत. कधी सकाळी उठल्यावर आपल्याला उंबरठ्यावर अचानक पाण्यासारखे छोटे ठिपके किंवा ओलावा दिसतो का? तुम्ही पाणी सांडलेलं नसतं तरी तिथे एक प्रकारचा ओलावा जाणवतो किंवा तुम्हाला धूळ असेल तर त्यावर एखादे अदृश्य पाऊल खूण उमटल्यासारखी वाटते. भक्तांनो, याला दुर्लक्ष नका करू. शास्त्रात असं म्हटलं जातं की जेव्हा उच्च कोटीचे संत किंवा तुमचे आराध्य दैवत सूक्ष्म रूपाने तुमच्या घरात येतात तेव्हा त्यांच्या आगमनाचा हा ओलावा उंबरठ्यावर राहतो. हा संकेत ज्यांना मिळतो त्यांचा नशीब फळफळायला वेळ लागत नाही. 10वं पाहुण्यांचे उंबरठ्यावरील स्वागत. तुम्ही कधी पाहिले का? काही पाहुणे तुमच्या घरी आले की उंबरठ्यावर पाऊल ठेवताच म्हणतात, काय प्रसन्न वाटते. तुमच्या घरी किंवा तुमच्या घरात शिरले की त्यांना मन शांत होतं. मित्रांनो, हा त्या व्यक्तीचा स्वभाव नाही तर तुमच्या उंबरठ्याचा प्रभाव आहे. जर तुमचा उंबरठा जागृत असेल तर तो घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची निगेटिव्हिटी बाहेरच काढून रोखून धरतो आणि त्यांना फक्त तुमच्या घरातील शांती जाणवते. जर पाहुणे तुमच्या घराच्या प्रसन्नतेचे कौतुक करत असतील तर समजा
उंबरठा एक शक्तिशाली सुरक्षा कवच बनला आहे. 11. उंबरठ्यावरील धान्याचे दाणे हा एक अत्यंत दुर्मिळ असा शुभ संकेत आहे. कधी कधी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर तांदळाचा किंवा गव्हाचा एखादा दाणा पडलेला दिसतो. तुम्ही म्हणाल, हा कुठून आला? शास्त्रात असं मानलं जातं की ज्या घराचा उंबरठा जागृत असतो आणि तिथे पूर्ण मातेचा वास असतो, तिथे चिमणे आणि पक्षी उंबरठ्यावर येऊन दाणे टाकतात आणि साद घालतात. उंबरठ्यावर धान्याचा दाणा दिसणे म्हणजे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही, याचा तो निसर्गाकडून मिळालेला आशीर्वादच आहे. 12. उंबरठा ओलांडताना मिळणारा उत्स्फूर्त विचार हा संकेत तुमच्या मानसिकतेशी जोडलेला आहे. अनेकदा आपण घराबाहेर पडताना टेन्शनमध्ये असतो, पण जसा आपण बाहेर जाताना उंबरठा ओलांडतो तसा अचानक आपल्याला एखाद्या समस्येवर तोडगा सुचतो किंवा मन एकदम शांत होते किंवा बाहेरून थकून भागून आल्यावर उंबरठ्यावर पाऊल ठेवताच घरातील ओढ आपल्याला लागते. या उंबरठ्याच्या प्युरिफिकेशनच म्हणजे शुद्धीकरणाचा एक गुणधर्म आहे. जर तुमचा उंबरठा तुम्हाला ओलांडताना सकारात्मक विचारांनी ऊर्जा देत असेल तर समजा तुमच्या वास्तूत साक्षात गणपती बाप्पांची बुद्धिदाता म्हणून पहारा देत आहेत. 13. उंबरठ्यावरील उजेडाचा कप्पा हा संकेत खूप गोड आहे. कधीतरी दुपारी किंवा सकाळी सूर्यप्रकाश जेव्हा तुमच्या उंबरठ्यावर पडतो तेव्हा तो तिथून परावर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होऊन तुमच्या घरातील भिंतींवर किंवा छतांवर एखादी विशिष्ट आकृती तयार करतो का? या काही भाविकांना तिथे ओम स्वस्तिक किंवा तेजोवलय दिसल्याचा भास होतो. तर जर तुमच्या वरून प्रकाशाचा खेळ करत असेल तर समजा तुमची वास्तू निसर्गाच्या ऊर्जेशी तेच जोडलेली आहे. हा उंबरठा घरांसाठी एका बॅटरीसारखं काम करतो जो घराला सतत पॉझिटिव्ह ठेवतो. 14. उंबरठा ओलांडताना होणारी हळूवार कंपनी कधी अनुभवले आहे का? जेव्हा तुम्ही खूप शांत असता किंवा उंबरठा ओलांडताना तेव्हा तुमच्या पायांच्या तळव्यांना एक अतिशय मंद मुंग्या आल्यासारखी जाणीव म्हणजे व्हायब्रेशन होतात. विज्ञानाच्या भाषेत त्याला अर्थ एनर्जी म्हणतात, पण अध्यात्म त्याला वास्तू पुरुषाचा श्वास मानला जातो. जर तुम्हाला उंबरठ्यावर पाऊल ठेवता शरीरात एक प्रकारची चैतन्यमय लहर धावल्यासारखी वाटली तर समजा तुमचा उंबरठा सुप्त नाही तर पूर्णपणे सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह आहे. उंबरठ्यापाशी 15 आहे. उंबरठ्यापाशी घुटमाळणारे काळे फुलपाखरू किंवा भ्रमर अनेकदा उंबरठ्यावर किंवा चौकोळीच्या आसपास एखाद्या रंगाचं फुलपाखरू किंवा भ्रमर म्हणजेच भुंगा वारंवार घुटमळताना दिसतो. आपण त्याला हाकलून लावतो, पण थांबा. शास्त्रात मानलं जातं की पितृ किंवा काही उच्च शक्तींचा शुभ संदेश घेऊन अशा स्वरूपाने उंबरठ्यावर येतात. जर एखादा जीव तुमच्या उंबरठ्यावर घुटमळत असेल तर त्याचा अर्थ असा की तुमच्या वास्तूवर पूर्वजांचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्या उंबरठ्याने त्यांना घराचे द्वार मोकळे करून दिले आहे. 16 आहे. दारात चौकटीचा कडकडाट. अनेकदा आपण घरात शांत बसलेलो असतो आणि अचानक दारांच्या चौकटींचा किंवा उंबरठ्यातून असा आवाज येतो जसं काही लाकूड ताणलं जाते. आपण याला वातावरणातला बदल मानतो, पण अध्यात्मात मानलं जातं की जेव्हा घरात खूप मोठी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा उंबरठ्यातील अणुरेणू म्हणजे मॉलिक्युल्स प्रसरण पावतात. जर तुमच्या उंबरठ्यातून विनाकारण असे आवाज येत असतील तर समजा तुमची वास्तूंची शक्ती वाढत आहे. हे घराचं जिवंत असण्याचं लक्षण आहे. 17 आहे. उंबरठ्यावरील पाण्याचा थेंब जो सुकत नाही हा संकेत तुम्ही आज तपासा. कधी कधी आपण उंबरठ्यांची पूजा करतो आणि पाणी शिंपडतो, पण काही वेळा असं घडतं की सगळीकडे पाणी सुकतं पण उंबरठ्यांच्या मधोमध एखाद्या पाण्याचा थेंब बराच वेळ तसा टवटवीत राहतो. वास्तुशास्त्रानुसार जर उंबरठ्यावर ऊर्जा जास्त असेल तर तिथे पाण्याचे बाष्पीभवन संत गतीने होते. हा ओलावा म्हणजे तुमच्या घराचा जिवंत वास्तू असल्याचा लक्षण आहे. हा थेंब म्हणजे तुमच्या घरात सुख शांती कायम टिकून राहील याचा आशीर्वादच आहे. 18 आहे. उंबरठ्यावर बसून बाहेर बघण्याची ओढ तुम्ही कधी नोटीस केलं का? घरात कितीही सोपे खुर्च्या असल्या तरी घरातील वृद्ध माणसं किंवा लहान मुलं अनेकदा उंबरठ्यावर बसून बाहेर बघणं पसंत करतात.
त्यांना तिथे बसल्यावर एक प्रकारचं समाधान मिळतं. का माहीत आहे का? कारण उंबरठा हे घराचं असं ठिकाण आहे जिथं आतली शांती आणि बाहेरचं जग यांचा संगम होतो. जर तुमच्या घरातील सदस्यांना उंबरठ्यावर बसल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्यांची मॅग्नेटिक एनर्जी अत्यंत पॉझिटिव्ह आहे. तो उंबरठा तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाचवणारा एक अभेद्य किल्ला आहे. 19. उंबरठ्यापाशी दिवसा दिसणारे काजवे. मित्रांनो, काजवे सहसा जंगलात किंवा रात्रीच्या वेळी दिसतात. पण कधी असं झालंय का की भर दिवसा तुमच्या उंबरठ्यांपाशी किंवा चौकटीच्या कोपऱ्याला तुम्हाला एक चमकता प्रकाश किंवा काजव्यांसारखा ठिपका दिसला आणि तो क्षणार्धात गायब झाला? विज्ञानाला डोळ्यांचा भास म्हणतील, पण अध्यात्म याला ऊर्जापुंज म्हणतात. जर तुमच्या उंबरठ्यांपाशी असे प्रकारचे प्रकाशांचे कण दिसले तर समजा तिथे साक्षात स्वामींचे चैतन्य शक्ती वावरत आहे. हा संकेत येणे म्हणजे तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. 20 आहे उंबरठ्यावर विनाकारण येणारी कवडी किंवा शंख. मित्रांनो, हा अनुभव अत्यंत दुर्मिळ पण साक्षात प्रचिती देणारा आहे. कधी असं घडलं का की तुमच्या उंबरठ्यांपाशी एखादी पांढरी कवडी किंवा छोटा शंख पडलेला दिसतो? तुम्ही तो तिथेच ठेवलेला नसतो, आजूबाजूला समुद्रही नसतो. शास्त्रात मानलं जातं की कवडे ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. जर तुमच्या उंबरठ्यांपाशी अशी वस्तू अचानक प्रकटली किंवा कोणाच्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली तर समजा तुमच्या उंबरठ्याने राजयोग खेचून आणायला सुरुवात केली आहे. असा उंबरठा साक्षात लक्ष्मीचं आसन बनला आहे असं समजायचं. 21. उंबरठ्यांपाशी होणारा मृदंगांचा किंवा टाळांचा नाद हा संकेत रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर जाणवतो. कधी असं झालंय का की तुम्ही गाढ झोपेतून जागी झालात आणि तुम्हाला उंबरठ्यांपाशी अतिशय मंद आवाजात टाळ, मृदंग आणि कोणाच्या तरी मंत्रोपचारांचा आवाज आला? तुम्ही बाहेर जाऊन पाहतात तर सर्वत्र शांतता असते. भक्तांनो, हा संकेत आहे तुमच्या घराचा उंबरठा इतका जागृत झाला आहे की तिथून अदृश्य रूपाने दिंड्या किंवा दैवी शक्ती भ्रमण करत आहेत. तुमच्या उंबरठ्याने ब्रह्मांडातील सकारात्मकता म्हणजेच फ्रिक्वेन्सी प्रकटायला सुरुवात केली आहे. ज्या घरांच्या उंबरठ्यावर असे ऐकू येतात तिथे कधी दुःख टिकू शकत नाही. लक्षात ठेवा, उंबरठा ही केवळ लाकडाची पट्टी नाही तर ती तुमच्या घराची कुंडलिनी आहे. तर जसा की त्यांचा मान राखला तर तुमचं नशीब, उंबरठा तुमच्या घराचा आत्मा असतो. या 21 संकेतांपैकी जर तुम्हाला केवळ 3 संकेत जर जाणवले असतील तर तुमचं हे घर नसून साक्षात मंदिर आहे. जर कोणाचा उंबरठा जागृत नसेल तर आणि तिथे नकारात्मकता जाणवत असेल तर त्यांनी काय करावे? हळद नंबर 1 घ्या. हळद कुंकवाचे लेपन. जर तुम्हाला वाटते की तुमचा उंबरठा ऊर्जेने कुंकवत आहे तर दर गुरुवारी आणि शुक्रवारी उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन करा. हळद नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल तर आहेच, पण ती बृहस्पती म्हणजे गुरुग्रहांचे प्रतीक आहे. लक्ष्मीच्या लेपनामुळे उंबरठ्यातून घरात येणारी नकारात्मकता तिथेच थांबते आणि घराला एक सुरक्षित ओरा प्राप्त होतो. 2 आहे मिठाच्या पाण्याचा पोछा. दररोज सकाळी उंबरठा धुताना पाण्यात थोडे समुद्र मीठ टाका. मीठ हे नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याचं सर्वात मोठे साधक आहे. उंबरठ्यावरून घरात येणारी दुष्ट किंवा वाईट नजर हे मीठ शोषून घेते आणि मीठ टाकून उंबरठा पुसल्याने तिथली सुप्त ऊर्जा पुन्हा जागृत व्हायला मदत होते. 3 आहे गोमूत्र आणि गंगाजल प्रोक्षण. आठवड्यातून एकदा शक्यतो सोमवारी किंवा गुरुवारी उंबरठ्यावर गोमूत्र आणि गंगाजल मिश्रित पाणी शिंपडा. गोमूत्रामध्ये सर्व देवतांचा वास असतो असं मानलं जातं. या प्रक्रियेमुळे उंबरठ्यातील वास्तुदोष दूर होतात आणि तिथली जागा देवांच्या वास्तव्यासाठी योग्य बनते. 4 आहे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचे भांडे. एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय आहे. म्हणजे उंबरठ्याच्या आतल्या बाजूला दोन्ही कोपऱ्यात 2 लहान कलश किंवा तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा. हे पाणी बाहेरून येणाऱ्या उष्ण आणि नकारात्मक लहरींना शांत करत दुसऱ्या दिवशी हे पाणी झाडांना टाका. यामुळे उंबरठा नेहमी पॉझिटिव्ह चार्ज राहतो. 5 आहे स्वस्तिक आणि उंबरठ्याचा मान.
उंबरठ्यांच्या मधोमध कधीही पाय देऊ नका, तो नेहमी ओलांडून जा. तसेच उंबरठ्यांच्या दोन्ही बाजूला शेंदुराने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे शुभ ऊर्जेला घरात खेचून घेण्याचं काम करतं. ज्या उंबरठ्यावर रोज दिवा लावला जातो आणि स्वस्तिक असतं तिथे कधीही गरिबी राहत नाही. हे उपाय केवळ 21 दिवस सलग करून बघा, तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणात स्वतःहून बदल जाणवतील, कटकटी कमी होतील आणि मनाला शांती मिळेल. मैत्रिणींनो, तुमच्याही उंबरठ्यावर यांपैकी एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे हा व्हिडिओ अशा व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतो की ज्यांना या व्हिडिओची खूप जास्त गरज असते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. थँक्यू सद्गुरू माऊली. श्री स्वामी समर्थ.